नवी मुंबईमधील मेळाव्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी आपल्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, आता वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली असं विधान त्यांनी केलेलं आहे। कायद्यानं वन्य प्राणी पाळणं गुन्हा आहे, त्यामुळे वनमंत्री झाल्यावर यावर बंधनं आल्याचं अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांनी कबूल केले। वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लिम थाटिक समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी हा उल्लेख केलाय। चांद कुरैशी हजारा जी मेरे लिए हरिन का बच्चा लेके आए, मुझे कहाँ से लाया, तो बोलते बकरी के काफिले में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी आप अपनी इधर नहीं रख सकते, अभी उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास में लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको। ये नहीं अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे वो गुनाह है। प्यार उधर रुकाना पड़ता है प्यार को। तो आप अभी चिंता न करो, ये संजू नाइक, आनंद सुतार, मुनावर पटेल और राजेश मडवी, ये 4 लोगों से आप तालुका चांद कुरैशी कनेक्ट हो जाओ। ओके।